कसे आहेत सगळे मस्त आणि मजेत ना. आणि फायनली माझं यूट्यूब चॅनल हा मॉनिटाईज झालेला आहे. आता हा मॉनिटाईज होऊन 1-2-3 दिवस झाले आणि लवकरच फुल मॉनिटाईजसुद्धा होईल. तर खरंच सगळ्यांचा सपोर्ट होता त्यामुळे हे शक्य झालं. आणि हे फक्त मी लाईव्ह येऊन किंवा म्हणजे माझी मेहनत नाही आहे, तरी सगळ्यांचा सपोर्ट आहे. लाईव्हला म्हणजे नेहमी असतात, सपोर्ट करतात फक्त सपोर्टसाठी. कारण इतक्या वेळ लाईव्हला बसणं ही म्हणजे इतक्या वेळ लाईव्हला थांबणं कोणालाही शक्य नसतं. पण वेळात वेळ काढून इतका सपोर्ट करणं हे कोणासाठीच म्हणजे अवघड आहे सगळं बरं का. सांगू शकत नाही मी शब्दामध्ये. त्या सगळ्यांना मनापासून थँक्यू. आणि मेन म्हणजे ना, हा जो प्रवास होता माझा तो खूप कठीण होता इथपर्यंतचा. कारण असं वाटतं आपल्याला काय 3000 तास इतकं काय, तर यापेक्षाही लवकर झालं असतं मॉनिटाईज चॅनल, पण मीच लवकर लक्ष दिलं नाही. आणि ज्यावेळेस लक्षात आलं की नाही आत्ता आपण काम केलंच पाहिजे, कारण खूप कमी दिवस राहिले 365 दिवसाच्या अगोदर 4000 तास कंप्लीट झाले पाहिजे त्यासाठी. तर मग लाईव्ह थोडं जास्त केलं मी आणि लाईव्हनं चॅनल मॉनिटाईज लाईव्हनंच झालेलं आहे. लॉंग व्हिडिओ मी अपलोड करते, पण कधीतरी एकदम थोडे असे करते. 4-5 दिवसातून एखादा केला तर केला, नाही तर जास्त काही लॉंग व्हिडिओ माझे नाही आहे. आणि जे शॉर्ट व्हिडिओचं जे असतं, तर शॉर्ट व्हिडिओचं अजिबात पण म्हणजे ते फक्त व्ह्यूज काउंट होतात. जर मॉनिटाईज करायचं 10 मिलियन व्ह्यूजला आहे ते. तर माझं तसं नाही. माझं फक्त मला माहीत होतं ते होणारच नाही, कारण मला व्हिडिओसाठी पण वेळ मिळत नव्हता. आणि जो लाईव्ह करायची त्यासाठी मला अजिबातच वेळ नव्हता. कारण कसं आहे, पूर्णपणे कामात केलं मी. लाईव्ह असेल, कस्टमर असेल, पैसे घ्यायचे, कोणाला काय वस्तू द्यायची असेल, म्हणजे हे सगळं मॅनेज करून कधी कस्टमरला कधी मी असं म्हणजे लाईव्ह करते म्हणून कोणाला असं म्हणजे असं इग्नोर केलं नाही, अजिबात नाही. तितकाच सपोर्ट मी म्हणजे माझ्या व्यवसायाला पण केला, त्याबरोबर लाईव्ह पण केला. आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज हे शक्य झालेलं आहे. वाईट कमेंट येऊन न देणं तेही तितकंच महत्त्वाचं असतं. वाईट कमेंटला रिप्लाय देणं तेही तितकंच महत्त्वाचं असतं जितकी माझी मेहनत आहे. तर तितकीच तुमचीसुद्धा मेहनत आहे बरं का. आणि तर पाहूया लवकरच होईल फुल मॉनिटाईज. असं नाही, असं आहेच, करणारच मी. लवकरात लवकर प्रयत्न करेल मी. आता होईल की नाही त्यानंतर खूप काही प्रॉब्लेम असतात. काही वेळेस कॉपीराईट येतं, काही वेळेस रिव्ह्यूज कंटेंट येतं, म्हणजे त्यात पण पॉलिसी आहे यूट्यूबची. पण प्रयत्न करताना आपण करतोय. आता शेवटी कसं असतं, प्रयत्न करणं हातात आहे, यश देणं की न देणं ते देवाच्या हातात आहे. शेवटी किती मेहनत केली ना, 1% का होईना, पण आपण आपल्या नशिबावरच असतो. काहीही म्हणा तुम्ही, कोणी काहीही म्हटलं तरी चालेल. तर चला, व्हिडिओ मला वाटतं होईलच. म्हणजे मी जास्त मोठा व्हिडिओ करत नाही, छोटा व्हिडिओज करते 1-3 मिनटाचा. कारण सध्या कसं होतं, लॉंग व्हिडिओ पाहत नाही शक्यतो, सगळे शॉर्ट फीड जास्त चालतं आता. शॉर्ट फीड जितकं, कारण 1 मिनटाच्या व्हिडिओमध्ये सगळं मिळतं. मग इतकं मोठा व्हिडिओ कोण पाहत बसतं असं अजिबात नाही आहे. आणि मी एक शेतकरी कन्या आहे बरं का. शेतीतून हा माझा जो व्यवसाय आहे तो मी शेळीपालनाचा व्यवसाय स्टार्ट केला. त्यानंतर हॉटेलचा व्यवसाय पण माझा चालू आहे. तर दोन्हीमध्ये मी सक्सेस आहे असं नाही अजिबात. आणि यूट्यूबचं हे फक्त मला वेळ मिळत होता म्हणून मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं, बाकी काहीच नाही. म्हणजे असं दुपारी काही चहाला कस्टमर वगैरे नसायचं. मग त्यामुळे मी असा विचार केला की चला आपण इतका वेळ मोबाईलमध्ये पाहतोय, तर काहीतरी आपण यातून आपलं स्वतःचं चॅनल चालू करूया. तर चॅनल चालू केलं. आणि जेव्हा चॅनल चालू केलं तेव्हा काय मी म्हणजे इतका वेळ दिला नाही. आणि त्यानंतर आता या 2 महिन्याच्या काळात जेव्हापासून गॅस टंचाई आली तेव्हापासून मी भरपूर असा वेळ दिला चॅनलसाठी. आणि त्यामुळे आज फायनली हाफ मॉनिटाईज झाले आणि लवकरच फुल मॉनिटाईजसुद्धा होईल. पण आता जरी फुल मॉनिटाईज झालं ना, तरी पण जेव्हा होईल मॉनिटाईज तेव्हा म्हणायचं. कारण त्यानंतर त्या पॉलिसी बरेच आहेत, ज्यावेळेस मॉनिटाईज होऊन येईन चॅनल त्यावेळेस म्हणायचं. झालं अजून तर असं काहीच नाही आहे. शेवटी काय असतं, यूट्यूबच्या पण पॉलिसी आहेत, भरपूर क्रिएटर आहेत, असं काही नाही. तर चला, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट लाईक करून सांगा. लाईक केलं मलाही कळेल व्हिडिओ छान झाला म्हणून, आणि कमेंट पण करा. तर चलो बाय.